हाय गाईज, आय होप तुम्ही सगळ्यांनी माझा लास्ट व्लॉग नक्कीच बघितला असेल आणि जर नसेल बघितला तर नक्की बघा, कारण की खूप इंटरेस्टिंग होता. आम्ही कशा प्रकारे काकडी तोडली यावरती होता आणि आजचाही व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की आज दिवसभर आम्ही वांगे तोडणार आहेत आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. आणि इथून मागे तुम्ही जे काही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओजला इतकं सारं प्रेम दिलंय ना, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि इथून पुढे अजून मी व्हिडिओज पोस्ट करावे असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. तर आता बघूयात की दिवसभर वांगे तोडायचे कशा प्रकारे चालत आहेत. लेट्स गो. उन्हात वांगे तोडायचे, त्याच्यामुळे स्कार्फ बांधून फुल पॅक होता. झालंय का बरोबर? यस. आणि हा झाला असा मास्क. याच शेतामध्ये आधी काकडी पण होती, पूर्ण काकडी काढून टाकली आणि आता फक्त वांगे राहिलेत. पण अशी मध्ये आधी एखादी काकडी मिळत असते, मग ती अशी घ्यायची आणि खायची. खरं तर वांगे तोडताना ग्लव्स घातले पाहिजे, काटे. जेव्हा आपल्याकडे इथे काकडी होती ना, वांग पण होतं. सो थोडा वेळ वांगी काढायचो आणि थोडा वेळ काकडी काढायचं असं. पण आता फुल टाईम सकाळी 9 ते 5:30 वाजेपर्यंत आज वांगीच काढणार आहेत आणि 2 ते 3 हा लंच ब्रेक असतो. काय ते? कुरमुडी. कुरमुडी. कुरमुडी ते कशासाठी उपयोगाचं आहे? बघू बरं थोडं. ही एवढी छोटीशी आहे, पण हिला किती माहिती आहे. हे खासियत असते बघा. लहानपणापासून शेत बघितलेलं आहे, त्यामुळे वनस्पतींची सुद्धा चांगली माहिती आहे. तुझं नाव काय गो? नम्रता. नम्रता, तू पण तोडणार आहे आज वांगे? खरं लिफ्टिंग इथे चाललंय. जमतंय का? सगळी पॉवर लिफ्टिंगची ताकद माझी इथं वापरायची चालली. अजून किती तोडू मम्मी?
माझ्या मम्मीने आता एवढे सगळे वांगे निवडलेत एकटीने. आता मी पण हिला थोडीशी मदत करते. मम्मी तुला एकटीला होणार आहे का एवढं निवडून? 10 जणींची टोळी आहे तरी माझ्या मम्मीची हौस बघा. तिलाच सगळे वांगे निवडायचे. तेवढं चिडकय हे कोणाचे आहेत? काय आणलंय आज तुम्ही डब्याला? काय भाजी आणली आहे? हा इथं पण वांगेच वांगे. आम्ही पण वांग केलत. आपल्या गावाकडे जरा वांगे सध्या फेमस आहेत वाटतं. वांगे निवडायला आता आजी पण आल्यात. आजी तुमच्या शेळ्या आल्या बघा. तुमची वाट बघतायत. वांगे खायला शेळ्या आल्यात. हिच्या पिल्लाला हात लावला ना आजी ती मला मारायला बघती. आज हिचं दूध काढू आपण. आय हे वांग खाताय का बघू आपण. आजी या छोटूला वांग द्या एक. हा नाही नाही काटे नसलेलं द्या. नाही खाते वांग. खाली सोडल्यावरती बघू. संपलं. हे खिडकी आहेत ना. इतकं प्रेमळ वासरू आहे ना काहीच करत नाही ते. खूप छान आहे. चला आता आपण शेण टाकूयात. सगळ्यांचा लंच ब्रेक चालू आहे. 2 ते 3 असतो. तर आता ॲज ऑलवेज तुम्हालाही माहिती आहे की मला गोठ्यात येणं किंवा गोठ्यातलं हे सगळं काम करणं किती आवडतं. आणि जेन्युअनली मला असं वाटतं की म्हणजे आता पुण्यात जरी राहत असलो तरी असं वाटतं की तिथे एक तरी गाय पाळावी. इतकं मला हे सगळं आवडतं. थोडंसं आता शेण टाकून देऊ. परत रात्री हे काम पडतं. कोंबड्यांनी हे सगळं शेणखत खाली खाली घेतलंय
आता ते सगळं वरती ओढावं लागेल, कारण की आता ऊस मका जे लावतोय तेव्हा ते परत वापरत येईल. थोडंच राहिलंय आता. आपल्याला अजून एक नवीन टास्क आहे. गाई मळलेल्या आहेत, एकदम शेणात बसून बसून खराब झाल्यात. तर आता उद्या परवा सगळी निवांत झाली की सगळ्या गाईंना आंघोळ घालायची. फायनली संपलं. शेवटचं टप. संपलं. शेण टाकून झालंय. आता अंडी आहेत का बघूयात आपण. ओ येस. एक अंड इथे नेहमी घालतात, मला इथे नेहमी सापडतं बरं कांड. आणि तिकडे कोपऱ्यात एक. बाकी इतके सगळे ट्रे ठेवलेत ना, इकडे सगळीकडे कॅरेट ठेवलेत झाडांवरती. आणि कोंबड्या कुठंच अंडी घालत नाही. गव्हाणी खाली घालतील नाहीतर या कॅरेटमध्ये. आणि तिथे पण इतकी अडचण आहे ना, फक्त त्या अडचणीमध्ये अंडी घालतात. म्हणजे त्यांना किती कॅरेट ठेवा काही नाही. हे बघा, अशा एकदम अडचणीच्या खराब ठिकाणी त्यांना बसायला आवडतं. इथे पण अंडी देतात. इथे आहे का नाहीये. ठीक आहे, संध्याकाळी येऊ परत, चक्कर मारूयात. एकच अंड सापडलंय आता. चला आता 3 वाजत आलेत. सगळ्या लेडीजचा ब्रेक संपला असेल. 3 ते 5:30 त्या परत वांगी तोडतील, त्याची निवड करतील. तर आता आपण परत त्यांना जाऊन जॉईन करूयात.
आता वांग्याचं वजन करणार आपण. एक पॅकेट 10 किलोचं बनवलेलं आहे आणि आजचा व्लॉग इथेच संपतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. थँक्यू एव्हरीवन.